हरि प्राप्तिसी उपाय, हरि प्राप्तिसी उपाय, धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंग करो प्रथम नमः, पांडुरंग करो प्रथम नमः, पांडुरंग करो प्रथम नमः, पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमः, पांडुरंग प्रथम नमः, पांडुरंग करो प्रथम नमः, पांडुरंग करो प्रथम नमः। दुसरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदार सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नः, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मस्तक माझे पायावरी रे, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठाला। हरि प्राप्तिसी उपाय, धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त समय आणि प्राप्त स्थळी
सेवेकरता घेतलेला अभंग दक्षिण काशी पीठाधीश्वर श्री क्षेत्र पैठण या पैठणचे अधिपती श्रीमंत संत असे असणारे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि परमतत्वाची प्राप्ती करून देण्याचं फल देणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. भजन करा. अभंगाकडे जाण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा धावता परिहार. सर्वांना ज्ञात आहे की आपल्या या रामनगर नगरीमध्ये सुरू असलेला महिला रामकृष्ण हरी जप अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रेरणास्थान जीवनामध्ये उभं राहण्याकरता आणि पुढे जाण्याकरता कोणाचं तरी पाठबळ असावं लागतं की नाही. हां, संसार असो परमार्थ असो काही असो कुणाचं तरी पाठबळ असावं लागतं, सपोर्ट असावं लागतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बाबूराव वाघगुरुजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सर्व आमच्या गुणीजन महिला मंडळ, त्याचप्रमाणे सर्व वयाने अधिकाराने ज्ञानाने माझ्यापेक्षा महान असणारे सर्व टाळकरी वृंद, हार्मोनियमवाले दादा असतील, मृदंगाचार्य महाराज असतील, सर्वांच्या चरणी समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये श्रीमंत शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला एक ऍड्रेस सांगतायत, पत्ता सांगतायत. कशाचा पत्ता सांगतायत? जर जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळवायचा असेल, सुख मिळवायचं असेल, समाधान मिळवायचं असेल, तर ते मिळवण्याकरता एक ठिकाण सांगतात. ते ठिकाण म्हणजे हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. तुम्ही म्हणाल या गोष्टीचा हरीचा काय संबंध आहे? या गोष्टी म्हणजेच हरी आहे. आणि एकदा का जीवनामध्ये आपल्या लाईफ मध्ये आपण संतांचे पाय धरले ना दादांनो, मग जीवनामधली साधना आपल्याला आपोआप साध्य होतात. मग ती साधना संसारिक असू द्या किंवा पारमार्थिक असू द्या, तेने साधती साधने साधना प्राप्त होतात आणि तुटती भवाची बंधने. हो, संसारूपी भवाची बंधनं आपल्या जीवनातली निवृत्त होतात. कशामुळे? तर हरी प्राप्तीसी उपाय. हो, आणि काय होतं? हरीची प्राप्ती होण्याकरता संतांचेच पाय धरावे लागतात. हे निर्विवाद सत्य आहे. हे मी बोलत नाही, ज्ञानोबराय तुकोबराय बोलत नाही, तर स्वतः वेद बोलतात. संता विन नाही प्राप्ती ऐसी वेद. हा, संताशिवाय प्राप्ती नाही, संताशिवाय ऑप्शन नाही. आणि एकदा का जीवनामध्ये संत आले, एका जनार्दनी संत काय करतात? तर आपल्या सगळ्या इच्छा, आपल्या अपेक्षा, आपल्या वासना त्या पूर्ण करतात. विठाला काय आहे? आळंदी ते संभाजीनगर प्रवास आणि निघताना मलाच उशीर झाला. कधी होत नाही पण आजच झाला, असू द्या. आणि नगरच्या पुढे लागले आणि खड्डे सुरू झाले रस्ते. माझा नाविलाज झाला. बरं, इथं आल्याच्या नंतर ट्रॅफिक लागलं, त्यामुळे त्याच्या पुढे तर कोणी देव सुद्धा जाऊ शकत नाही. गाडीच्या पुढे पळता येत नाही. असं जास्त काही लांबवायचं नाही आपल्याला. शॉर्ट बट सेट वेळेमध्ये तुम्हाला मी मोकळं करते. हा,
सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज आपल्याला हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगतायत, ऍड्रेस त्या ठिकाणी सांगतायत. ऐका, आपण भाग्यवान आहे की आपल्या जीवनामध्ये नाथांसारखे, तुकोबरायसारखे, ज्ञानोबरायसारखे संत आहेत. आपण भाग्यवान आहेत ना? हो का? सगळ्यात महत्वाचं आपलं भाग्य जर कोणतं असेल ना, तर या मानवी नरदेहाला आपण आलो. हे जगाच्या बापाचे आपल्यावर अनंत कोटी उपकार आहे आणि आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की आपण मानवी नरदेहामध्ये आलो. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परमा भाग्याची संपत्ती. त्याच्याही पुढचं भाग्य आपण हिंदुस्थान सारख्या पवित्र देशामध्ये जन्म. पवित्रते कुळ पावन तो देश, येथे हरिचे दास जन्म घेती, येथे हरिचे दास जन्म घेती, येथे हरिचे दास जन्म घेती. पवित्रते कुळ पावन तो देश, येथे हरिचे दास जन्म घेती, येथे हरिचे दास जन्म घेती, येथे हरिचे दास जन्म घेती. पवित्रते कुळ पावन तो देश. कोणता देश? ज्याला भारत काय म्हणतात? भारत देश. याचं दुसरं नाव काय आहे? महिला मंडळ, माझी भाषा कळते ना? हा. या भारत देशाला दुसरं नाव आहे हिंदुस्थान. का बरं? कारण ज्या ठिकाणी हिंदूंना स्थान आहे त्याचं नाव आहे हिंदुस्तान. किसे कहते हैं हिंदुस्तान? सुनिए, एक बार गलती करे उसे नादान कहते हैं. माता जी क्या कहा मैंने? एक बार गलती करे उसे नादान कहते हैं, 2 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलतियां करे उसे पाकिस्तान कहते हैं, और बार बार गलतियां करके भी जिसे माफ किया जाता है उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं. आणि अशा हिंदुस्तानमध्ये ऐका, आपण जन्माला आलो यात नवल नाही. भगवंताचे जे अवतार झाले, किती? 24 अवतार. किती अवतार झाले? 24च्या 24 अवतार माझ्या बापाने, भगवंताने या हिंदुस्तान सारख्या पवित्र भूमीमध्ये घेतले. अशा पवित्र देशामध्ये आपला जन्म आहे. त्याच्याही पुढे चला, बिहारमध्ये नाही टाकलं आपल्याला. कुठं टाकलं? महाराष्ट्रासारख्या काळ्या मातीमध्ये. कारण महाराष्ट्राची माती ही सामान्य नाहीये. ही ज्ञानोबराय तुकोबरायांची भूमी आहे. आपला महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. आपला महाराष्ट्र श्रीमंत आहे बरं का. ही मायभूमी, ही कर्मभूमी, ही जन्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाळा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. अशा माय मराठीमध्ये आपला महाराष्ट्र श्रीमंत आहे. दादांना किती श्रीमंत आहे सांगू? तुम्ही म्हणाल अंगावर घालायला नीट कपडे नाही आणि श्रीमंत कशाने म्हणता? हो, फक्त गाड्या, कपडे, VIP बंगले हे ऐश्वर्य नाही. हो, मनाची श्रीमंती ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. का सांगू तुम्हाला? हो, महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि श्रीमंत भूमी आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, विठ्ठलासारखा भगवंत आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ, म्हणूनच आपला महाराष्ट्र श्रीमंत. आणि अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो आणि त्यातल्या त्यात हो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. अजून काय हवंय आपल्याला जीवनामध्ये? जर कधी देवाकडे गेलात, जातातच आपण, पण देवा हे दे ते दे आयुष्यभर मागतच आलो. पण मला वाटतंय देवाकडे मागण्यापेक्षा
एकदा तरी देवासमोर एवढ्या करता जा की देवा आम्हाला महाराष्ट्रामध्ये जन्माला घातलंस, मनुष्य देहामध्ये घातलं आणि वारकरी संप्रदायामध्ये घातलं. थँक्स अ लॉट म्हणा कधीतरी, त्याला त्याचे आभार माना. मानतो का आपण कधी देवाचे आभार? हा, स्पेशली देवाला भेटाय करता कधी पंढरपूरला जातो आपण, आळंदीला जातो स्पेशल देवाला भेटायला, की चला त्याने एवढे उपकार आपल्यावर केले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू गोडीस नारायण हास्य जीवन भरवला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन गोडीस नारायण हास्य जीवन हातपाय कान धट्टे कट्टे दिले, वाकडे तिकडे दिले का नाही, सुंदर दिले. दिले इंद्रिय हातपाय कान, किती सुंदर दिले. हा, डोळे दिले, हातपाय दिले, बोलायला सुंदर वाणी दिली, सगळं दिलं. कधी त्याचे उपकार मनामध्ये काही आलं का कृतज्ञता म्हणून? आपण गेलो कधी देवाकडे की चला देवाने एवढे उपकार केले, त्याचे आभार मानायला आळंदीला माऊलीकडे जाऊ किंवा पंढरपूरला पांडुरंगाकडे जाऊ? नाही महाराज, गेलं की नुसतं देच आहे देवा पुढे, आहे की नाही? हा का, हा मनुष्य जीव आहे. सांगायचं तात्पर्य की आपण महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये जन्माला आलो. हा, भगवंताने आपल्यावर अनंत कोटी उपकार केले. मग मानवी नरदेहामध्ये आलो. मग या देहामध्ये आल्याच्या नंतर आपली सार्थकता कशामध्ये आहे? आपली या नरदेहामध्ये येण्याची सफलता कशामध्ये आहे? फक्त बंगला, गाड्या, लोकेशना, वित्तेशना, दारेशना हे आपली सार्थकता नाहीये, हे आपलं टार्गेट नाही मनुष्य देहाचं. लक्षात घ्या, हे तर अन्न मान धन हे तो प्रारब्धानुसार आपल्याला प्राप्त होत असतं. हो, ह्या गोष्टीसाठी देवाकडे कधी हात पसरू नये, बरं का? भगवंताने एवढे उपकार आपल्यावर केले, सुंदर मानवी नरदेह दिला. याचं टार्गेट, याचं ध्येय एकच आहे, विठ्ठलाची देखलिया विठ्ठलाची एक हरी देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक तुका मने जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया तुका मने जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक. काय शब्द वापरला? भर कशावर दिला? नामावर, सर्वनामावर नाही, नामावर भर दिला. विठ्ठलाची एक देखलिया. हो, मग ते आपलं जर साध्य असेल तर ते आपल्याला मिळायला नको का? हा, आणि जर आपल्याला ते साध्य म्हणजे तो परमात्मा, परमात्मा कसा आहे? शास्त्र सांगताय परमात्मा दोन रूपामध्ये, एक सगुण आणि दुसरा निर्गुण. सगुण कसा आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हे भगवंताचं सगुण रूप झालं. मग निर्गुण कोणता आहे? आधी सगुणच बघू. सगुण परमात्मा कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. बरं, हा सगुण जो परमात्मा आहे ना, हा सहसा कुणाला लवकर कळाला नाही. तो श्रुतीला कळाला नाही. श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदुरे.
तो श्रुतीला कळाला नाही, तो शास्त्राला कळाला नाही, तो योग्यांना कळाला नाही, पण तो परमात्मा हो जो वेदाला सुद्धा कळाला नाही. वेद जाण गेला पुढे मौन बोला, वेद जाण गेला पुढे मौन बोला, वेद जाण गेला विठ्ठल 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 वेदांनाही नाही कळला, नाही कळला अंधकार वेदांना सुद्धा तो कळला नाही, शास्त्राला कळला नाही, योग्यांना कळला नाही, जप्यांना कळला नाही, तप्यांना कळला नाही, तो परमात्मा माझ्या ज्ञानोबर तुकोबरांना कळला हो. तो हारे श्री हरी पहिला डोळे भरी, तो हारे श्री हरी, पहिला डोळे भरी, हरी श्री हरी, पहिला डोळे भरी, तो हारे श्री हरी, पहिला डोळे भरी, कुणाला कळला? हा कुणाला कळला? माय मावल्या हो संतांना कळला, त्यांनी अनुभवला तो परमात्मा बरं का, सगुण साकार रूपातला तो परमात्मा. मग निर्गुण निराकार कसा आहे? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. हे भगवंताचं निर्गुण स्वरूप आहे. मग हे जरा अवघड आहे, ते आपल्या हिशोबात बसत नाही. मग आपल्याला कोणतं पाहिजे? रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया,
रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निर्गुण निराकार तू ही रघुराया निर्गुण निराकार तू तर रघुराया निर्गुण निराकार तू ही रघुराया निर्गुण निराकार तू ही रघुराया कसा आहे तो रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया ना आकार ना उकार मग त्यात काही मजा आहे का नाही मग सगुण परमात्मा आणि तो परमात्मा म्हणजे सच्चिदानंद घन सच्चिद आनंद आहे इतकंच नाही तो परमात्मा हो कसा आहे तो सुखरूप आहे सुख म्हणजेच परमात्मा आनंद म्हणजेच परमात्मा हो समाधान म्हणजेच परमात्मा माझ्या पांडुरंगा सारिका तू माझ्या पांडुरंगा सारिका तू माझ्या पांडुरंगा सारिका तू माझ्या पांडुरंगा सुखरूपाईचा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तू माझ्या पांडुरंगा सारिका तू सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका जो त्याच्यासारखं सुखरूप दुसरा कोण आहे जगाच्या पाठीवरती हा आणि ह्या परमात्म्याला अनंत नाव आहे हरी अनंता हरी कथा अनंता ओम विश्वम विष्णुर्वशत्कारो भूत भव्य भवत प्रभू अनंत नाव आहेत त्याला कोणी अनंत रूपे अनंत वेसे देखील म्यादासी अनंत रूपे अनंत वेसे बाप रखुमा देवीवर गुण बांधिली कैसी बाप रखुमा देवीवर बांधिली कैसी बाप रखुमा देवीवर गुण बांधिली कैसी बाप रखुमा देवीवर बांधिली कैसी देखिला माये देवाचा देवा देखिला माये देवाचा देवा देखिला माये देखिला माये देवांचा देव अनंत रूपे अनंत नाव आहेत त्याला कोणी त्याला विठ्ठल म्हणतं कोणी त्याला केशव म्हणतं कोणी माधव कोणी गोविंद अनंत नाव आहेत त्याला कोणी राम कोणी राघव कोणी रघुपती अनेक नाव आहे की नाही भगवंताला हो त्यापैकी त्याचं एक नाव आहे विठ्ठल काय नाव आहे जो आपल्या मागे उभा आहे काय नाव आहे त्याचं विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय ऐका विकारो विधाथाय ठकारो नीलकंठ लकारो लक्ष्मीकांत विठ्ठलाय भिदिनीयते विठ्ठल विकारो विधाथाय वि म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मा ब्रह्मदेव विकारो विधाथाय म्हणजे ब्रह्मा विकारो विधाथाय ठकारो नीलकंठ म्हणजे महादेव नीलकंठ आणि ठकारो नीलकंठ लकारो लक्ष्मीकांत म्हणजे भगवान विष्णू हो ब्रह्मा विष्णू महेश तिघांचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल विठ्ठल कसा आहे हो तुमचा देव काय करतो जीवनामध्ये अहो आमचा देव काय करत नाही ते विचारा आमचा देव हो तुमच्या मनात जे नाही
ते सुद्धा तुमचं पूर्ण करतो, पण त्याकरता भाव तितका उच्च कोटीचा असावा लागतो, त्याच्यावरती समर्पण असावं लागतं, श्रद्धा असावी लागते. फुकट कुणाच्याही बापाला देव प्राप्त होत नाही. शुद्ध ज्याचा बाबा झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. चतुर देव चतुर जाणून अंतर वर्तत असे, जाणून अंतर वर्तत असे, जाणून अंतर वर्तत असे. चतुर देव चतुर म्हणून अंतर वर्तत असे, म्हणून अंतर वर्तत असे, म्हणून अंतर वर्तत असे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, तो कसा आहे तर चतुर आहे. देव चतुर, देव चतुर. चतुर म्हणजे आपल्या भाषेत चॅप्टर. आता यांना कळलं चतुर म्हणजे चॅप्टर, आता कळलं हा. कारण हा शब्द चतुरपेक्षा चॅप्टर आपल्या व्यवहारामध्ये जास्त चलतो की नाही ताई? हा. देव कसा आहे तर भाव त्या ठिकाणी असणं महत्वाचं आहे. भाव कसं असावा? देवावरती कुठेही जा तुम्ही, क्षेत्र कोणतंही असू द्या, जर तुमचं समर्पण नसेल, जर भाव नसेल, जर श्रद्धा नसेल, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. हो, श्रद्धा असेल तर जीवनामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. समर्पण, श्रद्धा आणि भाव असावा लागतो. तुम्ही म्हणाल ताई भाव कधी प्रगट होतो? 9:30 वाजले. भाव कधी प्रगट होतो? हा बघा, आता महिला मंडळ समोर आहे, सर्वजण घरी बनवता का हॉटेलमधून मागवता? बनवता की नाही घरी? मग ते बनवण्याकरता कशावर टाकता? तव्यावरती, हो की नाही? आणि खाली असा चुलीचा जाळ चाललेला आहे, हा, आणि त्याच्यावरती तवा ठेवलेला आहे, आणि त्या तव्यावरती, तापलेल्या तव्यावरती आपण असं बोट ठेवलं. दादा काय ठेवलं? बोट तापलेल्या तव्यावरती. आता मला तू सांग, बोट ठेवल्याच्या नंतर किती वेळाने चटका बसेल? असं सेकंद, मिनिट, घंटा काही? हा, 1 सेकंद. त्याचं म्हणणं 1 सेकंद. आजी तुमचं काय म्हणणं आहे? 1 सेकंद. हा, तिकडं राईट. विडाला बोट ठेवणं आणि चटका बसणं क्रिया एकच आहे. तसं भाव प्रगट होणं म्हणजे भाव जागृत होणं आणि त्या ठिकाणी देव प्रगट होणं क्रिया एकच आहे. भाव प्रगट होणंच याला देव प्रगट होणं असं म्हणतात. मग तो परमात्मा, हो, सुखाचे आगर, हो, तो जर जीवनामध्ये प्राप्त झाला, हो, तर आपलं जीवन हे आनंददायी आणि सुखमय बनते. तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे. आपुला तो एका देव करुणी गावा, आपुला तो एका देव करुणी गावा. तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे. तेने विन जीवा सुख नो हे. या भाऊ, ज्यांच्या मार्फत मी इथपर्यंत पोहोचले, ज्यांनी या कार्यक्रमाची तारीख माझ्यापर्यंत दिली, आमच्या श्री हरिभक्तीपरायण जोगदंड भाऊंना रामकृष्ण हरी. हा, विठाला काय विषय चालला होता आपला की भाव प्रगट होणं म्हणजेच देव प्रगट होणं आहे. आणि तो देव जर जीवनामध्ये एकदा प्राप्त झाला तर आपल्या जीवनातली दुःख ही नष्ट होतात. कारण देव आला की दुःख गेलं की आलं नाही महाराज. देव आला की दुःख गेलं. देवाचं येणं म्हणजे दुःखाचं जाणं आहे.
मग एकदा का तो देव जीवनामध्ये प्राप्त झाला की आपल्या जीवनाची सफलता झाली. मग एक साधक नाथबाबांकडे गेला आणि नाथबाबांना विचारलंय की जो परमात्मा तुम्ही आपलासा केलाय, हा, जो परमात्मा तुमच्या घरी 1-2 वर्ष नाही तर 12 वर्ष चंदन घासलं, 12 वर्ष पाणी भरलं आणि 12 वर्ष गळ्यामध्ये टाळ घेऊन नाथांच्या मागे कीर्तनात उभे राहिले, 36 वर्ष बिना पेमेंटची नोकरी केली. भाऊ किती? 36 वर्ष बिना पेमेंटची, बिना अपेक्षेची, निरपेक्ष. कोणी सध्या कलियुगामध्ये जर फळ नसेल हा तर कोणीही काही पुढं पाऊल टाकत नाही. पण नाथांच्या घरी ज्या भगवान परमात्म्यानं 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाय, अनन्य भक्ती भाव निळावंती त्याचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाय, अधिकार. आणि अशा नाथांकडे तो साधक आला. साधक कुणाला म्हणावं? जो साधनामध्ये रत आहे त्याला साधक म्हणावं, कुणालाही साधक म्हणू नये. साधक कुणाला म्हणावं? ज्याला परमात्म्याच्या आवडीची भेटीची जीवनामध्ये तळमळ आहे, ज्याला सतत वाटतंय काही हे बिरडे फेटेल, काही हा स्वामी भेटेल, बस जीवनामध्ये एवढीच तळमळ ज्याची आहे त्याला साधक म्हणावं. साधकाच्या जीवनामध्ये किती तळमळ असते भाऊ. तुकोबारायांनी सरळ सरळ उदाहरणं दिलेले आपल्याला. कन्या सासुर्यासी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. हे पहिलं उदाहरण दिलं साधकाचं बरं का. साधका करताय कन्या सासुर्याशी जाय. पहिल्या काळामध्ये हो, ज्यावेळेस मुलगी सासरी पहिल्यांदा जायची, मी आत्ताचं बोलत नाही, पहिल्या काळामध्ये या आजी वगैरे समोर बसल्या, पहिल्यांदा सासरी जाताना रडत होते की नाही? लय रडल्या ना? हो, म्हणून आज तू खाते. हो का? मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा. कसं? तर केव्हा भेटसी केशवा. हे पहिलं उदाहरण दिलं साधकांबद्दल. हाही दृष्टांत कमी पडला म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्या पुढचा दृष्टांत दिला. जीवना वेगळे मातोळे, जीवना वेगळे मातोळे, नावे गडी मातोळी, जीवना वेगळी मातोळी, तैसा तुका तळमाळे, तैसा तुका तळमाळे, तैसे झाले माझ्या देवा, तैसे झाले माझ्या जीवा. पैसा तुका तळमाळे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. जीवना वेगळी मासोळी. एकदा लास्ट दृष्टांत दिला, शेवटचा. याच्या पुढे दृष्टांतच नाही साधकांकरता. काय दिला? की जीवना वेगळी मासोळी. मासोळी म्हणजे मासा. पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर किती वेळ जिवंत राहील का? नाही. बाहेर येणं म्हणजेच त्याच्यासाठी मरण आहे. अगदी ती अवस्था तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये झाली, म्हणजे साधक जीवनामध्ये झाली. हे झालं साधकाचं जीवन, हो की नाही? या ठिकाणी जो साधक नाथबाबांकडे आला, हो की नाही, आणि तो साधक विचारतोय की नाथबाबा,
ज्या परमात्म्याने तुमच्या घरी 36 वर्ष काम केलं, तो परमात्मा जीवनामध्ये मला प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. मग तोच उपाय महाराजाबद्दल हरी प्राप्ती शिवोपाय, हरी प्राप्ती शिवोपाय, हरी प्राप्ती शिवोपाय, हरी प्राप्ती शिवोपाय, चरण काय? हरी प्राप्तीसी उपाय कोणता? धरावे संताचे ते पाय. संतांचे पाय धरा. ते जर धरले नाही ना तर तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही, सुखाची प्राप्ती होणार नाही, समाधानाची प्राप्ती होणार नाही, आणि जसे आले तसेच तुम्ही जाल. सुख बसत येताही, आय सुख बसत येताही, बहुपायी संताच्या, बहुपायी संताच्या, संताच्या सुख बसत येताही, सुख बसत येताही, बहुपायी संताच्या, बहुपायी संताच्या सुख बसत येताही, सुख वसेची ठाई बहुपायी संतांची. काहू महाराज तुम्ही सांगताय संतांचे पाय धरा, धरतो आम्ही, पण मग संत आम्हाला कळणार कसे? कारण कलियुगामध्ये संत कळणं फार कठीण आहे, हो की नाही? जाहिरातीच्या जमान्यामध्ये, यूट्यूब चॅनलच्या जमान्यामध्ये संत ओळखणं फार कठीण झाले. देवाला सुद्धा कळत नाही लवकर की खरे कोणते आणि खोटे कोणते. तिथं तुमची आमची काय व्यथा विठाल. महाराज म्हणतात संत ओळखायचे ना, हो संत हे जातीवरून ओळखू नका, संत हे दिसण्यावरून ओळखू नका, संत हे कुळावरून ओळखू नका, संत हे अनुभवातून ओळखा. संत कशाने ओळखायचे? तर अनुभवातून ओळखायचे. का? कारण बघा तुम्ही, कधी कधी संतांची क्रिया, संतांची कृती ही दिसायला विचित्र असते, पण त्याच्या मागचा भाव हा शुद्ध असतो. आपली कृती दिसायला शुद्ध आहे, पण मागचा भाव कुणाला माहिती काय आहे ते? हो, संतांची कृती दिसायला कधी कधी विचित्र असते, पण त्याच्या मागचा भाव हा शुद्ध असतो. ऐका, एकदा काय झालं, लाहोरमध्ये
स्वामी रामतीर्थ एका चुकीच्या गलीमध्ये गेले. जास्त सांगायची गरज नाही, तुम्हाला कळालं. चुकीच्या गलीमध्ये गेले आणि एका दुसऱ्या मजल्यावरती एक सुंदर तरुणी तिच्याकडे एकटक बघायला लागले. आपल्यासारखं साळं भोळं एक तिथं गेलं. त्यांनी बघितलं की स्वामी रामतीर्थ चुकीच्या गलीमध्ये गेले आणि एका स्त्रीकडे एकटक बघतायत. पळतच गेलं का आपल्याला गुण दिसत नाही. काय दिसतं तर दोष. का दिसतात? जगाचे दोष का दिसतात? कारण आपले डोळे खराब आहे म्हणून आपल्याला जगाचे दोष दिसतात. विठाल बघायला लागले. हे गेलं आणि म्हटलं, ओ स्वामी रामतीर्थ, तुम्ही या ठिकाणी काय करताय? अरे यहाँ क्या कर रहे हो? यहाँ कहाँ आ गए? चलो मैं आपको घर छोड़ देता हूं. और ऊपर क्या देख रहे हो? उस स्त्री के पास क्या देख रहे हो? त्यावेळेस स्वामी रामतीर्थांनी दिलेलं उत्तर मोठं गोड आहे का? स्वामी रामतीर्थ म्हणतात, अरे भाई, मैंने मेरे जीवन में इतनी सुंदर स्त्री आज तक कभी नहीं देखी. काय म्हटले? मैंने मेरे जिंदगी में इतनी सुंदर स्त्री आज तक नहीं देखी. और ये स्त्री इतनी सुंदर है तो इसे बनाने वाला मेरा परमात्मा कितना सुंदर होगा. संतांची कृती दिसायला चुकीची आहे पण मात्र चंदनाचे हात पायही चंदना. चंदनाचे हात पायही चंदना. परिसा नाही हीन कोणी अंगा. परिसा नाही हीन कोणी अंगा. चंदनाचे हात पायही अंधकार. चंदनाई मोठी अंधकार. सर्वांगी साखारा अवघी गोडा. सर्वांगी साखारा अवघी गोडा. दीपानाई पाटी मोठी अंधकार. दीपानाई पाटी मोठी अंधकार. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड. तसं संतांचं जीवन आहे बरं का. हो, संतांची कृती दिसायला विचित्र आहे पण भाव शुद्ध आहे. आपलं 2च मिनिटात सांगते दादा. हा बघा, पुण्यावरनं संभाजीनगरला यायला 4 व्हीलर निघाली आणि नगरपर्यंत आली. अहिल्यानगरपर्यंत वेगात आली पण त्याच्या पुढं खड्डे रस्ते धडाधड गाडी आदळायला लागली. आणि पावसाळ्याचे दिवस होते महाराज. कोणते दिवस होते ऐकताय ना सर्वजण? हा, दिवस कोणते होते? पावसाळ्याचे. ह्या वर्षी पाऊस जास्त झाला की नाही? हा, आणि इतके मोठे मोठे खड्डे. आता पुण्याची गाडी MH12 म्हणजे 12ची गाडी, बरोबर ना? हा, आता ती गाडी त्या खड्ड्यामध्ये पाणी असल्यामुळे त्या मुलाला कळलं नाही आणि ती गाडी त्या पाण्याचा अंदाज न घेता त्या खड्ड्यामध्ये अटकली. इतकी पक्की अटकली, त्याला गाडी निघाली नाही. मग असे 4-5 तरुण पोरं तिथं आले. विचारलं, म्हणे साहेब कुठले? म्हणे पुणा. म्हणे इथं काय करताय? गाडी अटकली. काळजी करू नका, अजून माणुसकी जिवंत आहे, तुमची गाडी 5 मिनिटात बाहेर काढून देतो. उपकार होतील बा म्हणे, अजूनही माणुसकी जिवंत आहे खेड्यापाड्यामध्ये. हा, आणि त्या 4-5 पोरांनी मागं पुढे गेलं आणि गाडी रोडला लावून दिली. त्या माणसाला थोडी कृतज्ञता वाटली. म्हणे का रे पोरांनो, तरुण तडफदार दिसताय आणि या वयामध्ये तुमच्या ठिकाणी एवढी माणुसकी, माझी गाडी तुम्ही काढून दिली, खूप खूप धन्यवाद म्हणे, तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणे. एक काम करा, तुम्ही एवढं सहकार्य मला केला, हे 500 रुपये तुम्हाला. चौघांच्या खिशामध्ये भाऊ त्याने काय केलं, 500 रुपये घातले आणि विचारलं कौतुकाने, का रे पोरांनो तुम्ही काय करता? कोणी म्हणतं MA BEd.
M.Com, B.Com, बी फार्मसी नोकरीच नाही, बसलो म्हणे घरी. मग तुमचं चालतं कशावर? कशावर? हाच आमचा धंदा आहे म्हणे. कस काय? आलेल्या गाड्या इथं अडकतात म्हणजे अडकतात, आणि त्या गाड्या आम्ही पुढं काढून देतो. तुमच्यासारखे आम्हाला भेटतात आणि जाताना 500 रुपये जाऊन जाताना देतात. दिवसाचे 4-5 हजार रुपये आम्ही कमवतो. हाच आमचा बिझनेस आहे म्हणे. का रे, आता पावसाळा आहे ठीक आहे, उन्हाळ्यात हिवाळ्यात तुमचा बिझनेस बंद पडत? हा अजिबात नाही म्हणे. मग टँकरनी पाणी आणतो खड्ड्यात वती तो, गाड्या आत टाकल्याच पाहिजे. काय म्हणायचंय तुम्हाला? हा, कृती कशी आहे? चांगली आहे, पण भाव हा अशुद्ध स्वरूपाचा आहे. पण संतांचं मात्र तसं नाही. संतांचा भाव हा शुद्ध आहे. विठाल आणि हे संत जीवनामध्ये काय करतात? आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अपेक्षेच्याही पलीकडचं संत आपल्याला देत असतात. ऐका, किती पलीकडचं देतात? थोडंसं उदाहरण सांगून जाते मी. ज्यावेळेस 1936 साली संत तुकाराम नावाचा चित्रपट गाजला, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर गाजला. त्याच्यामध्ये संत तुकारामांची भूमिका करणारा जो हिरो आहे त्याचं नाव आहे विष्णुपंत पागनीस. आणि त्यांनी ती भूमिका इतकी सुंदर साकारली की जगद्गुरु तुकोबरायांचा पोशाख त्यांनी अंगावरती परिधान केला. पागोट म्हणजे पगडी, बगलबंडी, धोतर, उपरणं, गळ्यामध्ये माळा, विना, चिपड्या, सुंदर असं त्यांचा पेहराव. आणि शूटिंग चालू असताना पुण्यामध्ये शूटिंग चालू होती आणि त्यांना चहा प्यायची तलब आली. तलब आहे, कधी कुणाला कधी काय येऊ शकते ना, असं काही नाही. हां बाबा, जर रात्री 12 वाजता चहा प्यायची इच्छा झालीच, पितो की नाही आपण? इच्छा झाल्यावर, तलब झाल्यावर पितोच. तसं त्यांना सगळा पोशाख अंगावरती चढवला आणि चहा पिण्याची तलब झाली. त्यांनी विचार केला की आपल्याकडे मोजून 15 मिनिटं आहे, हे कपडे काढायचे, आपले जीन्स वगैरे घालायची, हॉटेलवर जायचं, चहा पिऊन यायचं आणि पुन्हा पोशाख घालायचा 2 घंटे लागतील म्हणे. कारण धोतर नेसणं सोपं नाही, चांगल्याला जमत नाही. असंच जाऊ म्हणे. गेले हॉटेलमध्ये, तुकोबारायांचा पेहराव घातलेला, पोशाख घातलेला, गेले. सांगितलं, वेटर एक चहा दे. वेटर चहा आणायला गेला. तोपर्यंत आपल्यासारखे साळे भोळे 10-5 तिथं जमलेले चहा प्यायला. हा, त्यांनी विचार केला, अरे बापरे, तुकोबराय आले, तुकोबराय आले, तुकोबराय आले. अहो, लाईन लागली दर्शनाला. का? ही संतांच्या पोशाखातली ताकद आहे. हात थरथर कापायला लागला, चहा हातामध्ये सांडायला लागला. त्या मालकाने विचारलं, पागणीस आज चहा का सांडतोय, भाजला का? म्हणे अजिबात नाही. म्हणे मग झालंय काय? म्हणे काय नाही म्हणे, माझी लायकी नसताना, माझी योग्यता नसताना, माझा अधिकार नसताना या ठिकाणी साळे भोळे लोक माझं दर्शन घ्यायला नंबरला लागले. हा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या पोशाखाचा अधिकार आहे. ऐका, त्याच्यानंतर ही झाली त्यांच्या पोशाखातली ताकद. संत काय देतात आपल्याला? का तेने साधती साधने, त्याच्यावर बोलते मी. संत काय देतात वहिनी जीवनामध्ये आपल्याला? ऐका, ज्या वेळेस पिक्चर रिलीज झाला, एवढा गाजला की अगदी 7 समुद्राच्या पलीकडे पिक्चर गेला. खूप त्या वेळेस एकदम प्रतिसाद त्या चित्रपटाला मिळाला. आणि त्याच वेळेस त्यांचा अंतकाळ जवळ आला. कुणाचा? पागनीसांचा. आणि त्यांनी एक ठरवलं, भूमिका संपली पण पोशाख अंगावरचा उतरवला नाही. पोशाख त्यांनी अंगावरनं. आपला वारकरी पोशाख त्यांनी अंगावरती तसाच ठेवला. इतकंच नाही, ज्या वेळेस तो पिक्चर रिलीज झाला आणि जो डायरेक्टर असतो ना भाऊ, ते डायरेक्टर त्यांच्याकडं त्या काळामध्ये 50,000चा लिफाफा घेऊन आले. त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी, नाही सॉरी आत्ताच आहे, 1936. आणि विचारलं, पागणीस हे पैसे घ्या, तुमचं मानधन आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी याला हात लावणार नाही. का बरं? अजून वाढून देतो 10-5. जमणार नाही. म्हणे झालंय काय? म्हणे परिवर्तन.
कशाचं परिवर्तन आहे म्हणे? काहीच नाही. ज्या तुकोबरांची भूमिका मी जीवनामध्ये साकारली त्या तुकोबरांनी छत्रपतींनी पाठवलेला नजराना हा रिटर्न केला. एक कवडी सुद्धा घेतली नाही. लेकरं बाळ उपाशी मरत होते. आणि त्या तुकोबरांची भूमिका मी जीवनामध्ये साकारली. आता मला त्या पैशाला हात लावायचा अधिकार नाही. हे संतांनी जीवनामध्ये केलेलं परिवर्तन आहे. अंतकाळ जवळ आला. पोशाख अंगावरती तोच आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. डॉक्टरने सांगितलं अंतकाळ जवळ आला, घरी घेऊन जा, पाहुणे रावळे बोलवा. मुला बाळांनी विचारलं, बाबा अंतिम इच्छा काय आहे तुमची? त्यावेळेस पागणीसांनी उत्तर दिलं, काही नाही म्हणे. जो पोशाख माझ्या अंगावर आहे ना, माझी शेवटची एकच इच्छा आहे, मेल्याच्या नंतर आळंदी पंढरीचे 10-5 वारकरी बोलवा आणि मला टाळ मृदंगाच्या गजरामध्ये स्मशानभूमीपर्यंत निरोप द्यायला या. ही संतांची ताकद आहे. याच्याही नंतर तो चित्रपट इतका गाजला 7 समुद्राच्या पलीकडे. ज्यावेळेस अमेरिकन लोकांनी तो चित्रपट बघितला तर तुकोबरा हे काय आहेत हे पागणीसांकडे बघून त्यांना कळलं. आणि त्या हिरोचे तुकोबराय म्हणून जे फोटो हे झाले होते ना व्हायरल, त्यांनी घरामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये पागणीसांचे फोटो संत तुकाराम महाराज म्हणून घरोघर लागल्या गेले आणि त्या ठिकाणी त्यांची आरती आजही होते. पागणीस मेल्याच्या नंतरही 7 समुद्राच्या पलीकडे त्यांची आरती तुकोबराय म्हणून होते. हे संतांचं जीवनामधलं देणं आहे. म्हणून तेने साधती साधने संता विन प्राप्ती नाही. सगळं एकत्रच घेऊ आता, कारण आपली वेळ संपत आली आहे. कळलं? का संत हे जीवनामध्ये परिवर्तन करत असतात. आणि असे संत कुणाच्याही मागे पळू नये माणसाने. बघा, ह्याच्या त्याच्या मागे पळून दमण्यापेक्षा चांगल्याच्या मागे पळावं, साधू संतांच्या मागे पळावं. ह्याच्या त्याच्या मागे पळून आयुष्य बर्बाद करू नका. जर आपल्याला मार्गदर्शन योग्य असेल, संगत चांगली असेल, साधू संतांची जर संगती जीवनामध्ये असेल तर जीवनामध्ये सक्सेस व्हायला वेळ लागत नाही. आज आमचे भाऊ बसले नाही इथं. अगदी मी लहान होते, खूप वर्षांनी आमची आज भेट झाली बरं का. बाजड महाराज मला लहानपणी भाऊंनी खूप फिरवलेले कार्यक्रमाला. अगदी बीड तिकडं, त्याच्या पुढं अनेक गावाची नावं तोंडापुढे आहेत. आईसाहेब वहिनी दोघं पण माझ्या सोबत असायचे बरं. आज गुडघा दुखतोय म्हणे, ताई मला बसायला खुर्ची लागल. म्हटलं खुर्ची देते, मला ध्यानच नाही. आणि वहिनी टाळ घेऊन उभे राहिल्या. बघा ही कशाची ताकद आहे. तर आयुष्यभर आपल्यासारख्या वारकऱ्यांची सेवा या दाम्पत्याच्या जीवनामध्ये घडलेली लक्षात घ्या. साधू संतांची कृपा आहे. बाकी काहीच नाही जीवनामध्ये. साधू संतांचे आशीर्वाद आहे जीवनामध्ये. आणि आज भाऊ कुठं जाऊन पोचले. आज भाऊंचे कामं फक्त बीड जिल्हा नाही, संभाजीनगर नाही, पुणे, मुंबई, मला वाटतंय महाराष्ट्राच्या बाहेरही काही दिवसांनी भाऊ जातील याची मला फुल गॅरंटी आहे. असे संत जीवनामध्ये काय करतात तर आपलं मनोरथ हे पूर्ण करतात. काय करतात? पूर्ण करतात. कोणतं मनोरथ? एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी
तुटती बाबाचे बंधन तुटती बाबाचे बंधन तुटती बाबाचे बंधन तुटती बाबाचे हे तुटती बाबाचे बाबाचे बंधन तुटती भवते तुटती भवते तुटती तुटती भवते Bye.
एकदा टाळ्या वाजवा बरं. आता सांगा कोणासाठी वाजवल्या? हा बरं अजून सगळ्यांसाठी होत्या त्या. हा सगळ्यांसाठी. या दादाने इतकं सुंदर वाजवलं. हा हो इतकं गोड हात आहे त्याचा भाऊ. हा एवढं गोड वाजवणं इतकं गोड. प्रत्येकाचे गळे इतके सुंदर आहेत. नुसते गळे गोड नाही, हल्ली गळे गोड असून चालत नाही, पाठा लागतो. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. हो नुसतं इकडले तिकडले भक्तिगीतन भावगीतन इकडले तिकडले क्षपक नाही कीर्तनामध्ये. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. मालिका पहिली दुसरी हो गाथा ज्ञानेश्वरीच्या ओव्या सगळं पाठा लागतो. मग असा आनंद येतो. विठाला एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. एखादं मनोरथ बघू आणि मग सेवा समाप्त करू. कारण आदेश आलाय की 10-5 मिनिटं वाढवत आहे. हरकत नाही. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आदरणीय सुरेश महाराजजी या ठिकाणी कीर्तन संपून आले. हो त्यांनाही धन्यवाद. थोडस 10 मिनिटात सेवा समाप्त होईल. हा एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. बघा जीवनामध्ये संतांमुळे भगवंताची प्राप्ती निश्चित आहे. जीवनामध्ये संतांमुळे योग्य मार्ग निश्चित आहे. आणि संत एक वेळेस देव भेद करतो बरं का भाऊ. देव भेद करतो पण संत अजिबात करत नाही महाराज. का देव म्हणतो यायचं तर याल तरी. ज्याला यायचं त्याने इथं या, ज्याला नाही यायचं त्याने खड्ड्यात जा. हे देवाचं तत्व आहे. कुणाचं? देवाचं. ज्याला यायचं त्याने या, गरज असेल तर या, नसल तर येऊ नका. पण संतांचं तसं नाही महाराज. संत असं नाही म्हणत. संत असा हात सगळ्यांना या रे या रे या रे लहान थोर हे संतांचं तत्व आहे. संत जीवनामध्ये परिवर्तन करतात. इतकंच नाही, आपल्या अपेक्षेच्या आणि बुद्धीच्याही पलीकडचं संत आपल्याला काय आणि कधी आणि कसं देऊन जातील आपल्याला गणित लागत नाही. बघा तुम्ही, सुंदर उदाहरण सांगते आणि सेवा समाप्त करते. आपली वेळ झालेली आहे. ज्या वेळेस सर्वांना माहिती आहे की प्रज्ञाचक्षू गुलाब महाराज, नाव तर ऐकून असाल तुम्ही.
प्रज्ञाचक्षू गुलाब महाराज भीत आंधळे, त्यांना दिसत नाही, पण ते स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणत होते. कोण? ज्ञानेश कन्या, की मी ज्ञानोबरायांची मुलगी आहे, असा त्यांच्या ठिकाणी भाव आणि त्या पद्धतीने ते जीवन जगत होते की मी ज्ञानोबरायांची कोण आहे तर लेक आहे, पण दिसत नाही. मनामध्ये शुद्ध भाव आहे गुलाब महाराजांच्या. पण आपल्यासारख्यांनी गुलाब महाराजांना एकदा विचारलं की का हो गुलाब महाराज, तुम्ही सतत म्हणता की मी ज्ञानाबाईची लेक आहे, मी ज्ञानाबाईची लेक आहे, तुमची ज्ञानाबाई दिसते कशी? कारण त्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांचे असे फोटो जास्त काही असे अस्तित्वात आलेले नव्हते त्या काळामध्ये, आणि भगवंताला हे कार्य करून घ्यायचं होतं गुलाब महाराजांच्या मार्फत. त्यांनी त्या ठिकाणी विचारलं आपल्यासारख्या लोकांनी का आपल्याला घाणेरडी सवयच आहे, आपलं काही असू द्या, पण लोकांचं मात्र खोदू खोदू विचारायचं, हो की नाही? फार आनंद वाटतो आपल्याला, फार मजा वाटते. विचारलं का हो तुमची ज्ञानाबाई, लय मंदनावर तोंड करून माझी आई आहे, माझी आई आहे, कशी दिसते तुमची आई? गुलाब महाराजांना प्रश्न पडला, मी आंधळा, माझी आई माझ्या हृदयामध्ये आहे, पण मी जगाला कसं सांगू? मलाच माहिती नाही माझी आई नेमकं कशी दिसते. निरुत्तर झाले. पण एकच शब्द वापरला, म्हणे उद्या ये तुला उत्तर देतो म्हणे. आणि त्यावेळेस त्याच रात्री गुलाब महाराजांना प्रज्ञाचक्षु दिसत नाही, त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये ज्ञानोबराय आले. आता एक सांगू का तुम्हाला, म्हणजे मानसशास्त्र असं सांगतं की आपल्याला जे स्वप्न पडतात, दिसतं की नाही स्वप्नामध्ये, वाघ आला, डरकाळी फोडली, मला चावला किंवा वगैरे वगैरे, स्वप्न प्रत्येकाला पडतात ना. हा, दिसतं की नाही आपल्याला स्वप्न पडलेलं? हो, तसं आपल्याला डोळस व्यक्तींना पडलेलं स्वप्न हे व्हिडिओ स्वप्न आहे. पण अंध व्यक्तींना तुम्ही जाऊन विचारा, जे आंधळे, ज्यांना दिसत नाही, ज्यांना दृष्टी नाही, त्यांना जाऊन विचारा, त्यांना व्हिडिओ स्वप्न पडत नाही आपल्यासारखे, त्यांना ऑडिओ स्वप्न पडतात. काय म्हटलं मी? ऑडिओ स्वप्न पडतात, त्यांना दिसत नाही. हा नियम आहे निसर्गाचा. पण ज्ञानोबराय अंध गुलाब महाराजांच्या स्वप्नात गेले आणि खरोखर मी कसा दिसतो, ज्ञानोबरायांनी मूर्तिमंत रूप त्या ठिकाणी गुलाब महाराजांना दाखवलं. आणि दुसऱ्या दिवशी चित्रकाराला बोलावलं, सांगितलं रेखाट मी जसं सांगतो तसं, आणि गुलाब महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने त्या ठिकाणी चित्रकाराने माऊली ज्ञानोबरायांचं चित्र निर्माण केलं. ते खरे माऊली ज्ञानोबरायांचे ओरिजिनल स्वरूप ते कुठे माहिती का? माऊली ज्ञानोबराय ओरिजिनल कसे दिसतात? ज्यावेळेस तुम्ही आळंदीला याल ना, माऊलींच्या मंदिरामध्ये विना मंडप आहे, आणि विना मंडपामध्ये उजव्या हाताला वरती असा मोठा माऊली ज्ञानोबरायांचा एक फोटो लावलेला आहे. तो फोटो म्हणजे गुलाब महाराजांना पडलेलं ओरिजिनल स्वप्न आहे. का सांगते मी तुम्हाला? का माऊली ज्ञानोबराय तसे दिसतात ओरिजिनल. माझं उदाहरण संपलं की संत, मला सांगा गुलाब महाराज आंधळे आहेत की नाही? दिसतं का त्यांना भाऊ? नाही दिसत. तरी सुद्धा ज्ञानोबरायासारखे संत त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना मूर्तिमंत रूप त्या ठिकाणी प्रगट करून दाखवतात. हे संतांच्या ठिकाणचं सामर्थ्य पूर्ण करती मनोरथ. विडाला आणि अशा असणाऱ्या संतांच्या कोणत्याही संताच्याकडे नाही, ज्ञानोबराय, तुकोबराय, सावतामाळी, गोरोबा काका, ही जी संत मांदियाळी आहे ना, या संतांचा हात तुम्ही धरा, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा नवे नवे स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. अभंग गाणं आणि अभंग स्वतःमध्ये उतरवणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे दादांनो. हो, कमीत कमी हो, माऊली काय म्हणतात, एक तरी ओवी अनुभवा म्हणतात ते. हो, तुम्ही रोज पारायण करा, रोज पारायण करा, हो की नाही? पारायण करूनच आपण नारायण होणार आहे यात शंका नाही, पण अनुभवावी हा शब्द महत्वाचा आहे. अनुभव. हो, जसं आपण गातो ना, हो, गावं माणसाने. गोड, किती गोड गातात या ताई, किती गोड आवाज आहे ताईंचा. महाराजांचा पण गोड, सगळे गोड गातायत, पाठा पण भरपूर आहे.
हो की नाही? हे संप्रदायाचं आपल्या खरं वैभव आहे बरं का. हा, इकडे ह्या ताई अगदी कोकिळेसारखा, हो की नाही, काय सर्वांगी साखर अवघी गोड असं प्रमाण दिलं त्यांनी. साखरेप्रमाणे ताईंचा आवाज आहे बरं का. हो का, जसं आपण गातो, हो मला तर असं वाटतंय हा की अवश्य गावं, वाजवावं, कीर्तन करावं. हो, पण एकदा जीवनामध्ये अशी अनुभूती आपल्यामध्ये यावी, हो की जगा करता गाण्यापेक्षा देवा करता गाऊन बघा, देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. कीर्तन हो समाजाकरता नाही, समाज तर ऐकायला बसलेलाच आहे, हो की नाही? आज मी गेले उद्या दुसरं येणारच आहे इथं, हो की नाही? हा, पण एकदा रोज तर समाजासाठी करतो, पण ही एखाद्या वेळेस तरी खरोखर हृदयातून जगाच्या बापा करता कीर्तन करून बघा, तो कीर्तनात नाचल्याशिवाय राहणार नाही. आपलं वाजवणं, हो सेवा आहे, फार मोठी सेवा आहे जीवनामध्ये. सेवेशिवाय मेवा नाही. फक्त हे कर रे ते कर रे करून घ्यायचं नाही, स्वतः केलं पाहिजे. आधी केले आणि मग सांगितले. आधी माणसाने करावं आणि मग जगाला सांगावं. का सेवा आहे, माणसाने सेवा करावी, जीवनामध्ये कशाची कमी पडत नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संसाररूपी बंधन हे निवृत्त होतात. संसाराचं बंधन निवृत्त झालंच पाहिजे या जन्मात. का बरं? कारण संसार हा मिथ्या आहे आणि परमात्मा हा सत्य आहे. अर्ध्या श्लोकामध्ये शंकराचार्य बोलून गेले, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. का हा ओम सोम ब्रह्म आकळले. या तत्वापर्यंत, या बोधापर्यंत आपल्याला पोचायचंय आणि त्याकरता धरावे संताचे ते पाय. आपली वेळ होऊन गेली, कारण तुम्हाला भुका लागल्या असतील. चतुर्थी वाट पाहते आणि आमचंही आता पोटामध्ये कावळे ओरडायला सुरुवात झालेली आहे, हो की नाही? अतिशय सुंदर नियोजन आहे. सर्व रामकृष्ण हरी, महिला रामकृष्ण हरी जप अखंड नाम सप्ताह, सर्व गुणीजन महिला मंडळ, हो की नाही? सर्व महिला या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत, हो की नाही? त्याचप्रमाणे सर्व गुणीजन महाराज मंडळी, गायक, वादक, कुणाच्याही नावाचा उल्लेख करत नाही, क्षमस्व, कारण आपली वेळ संपत आली. बरोबर ना महाराज? हा का, कारण जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. स्तुती केल्यावर जर ब्रह्महत्या लागते तर तुम्ही आता विचार करा पुढचं काय असेल ते, हो की नाही? आणि ही नारदाची गादी आहे, व्यासांची गादी आहे. मर्यादा, बरोबर आहे की नाही? मर्यादा जीवनामध्ये महत्वाची आहे, क्षेत्र कोणतंही असू द्या. म्हणून इथपर्यंत येण्याचा योगायोग आमचे श्रीहरिभक्तीपरायण आमचे जोगदंड भाऊ, त्यांनी फोन केला, ताई यावं लागतंय म्हणे संभाजीनगरला. म्हटलं ठीक आहे भाऊ, जशी तुमची आज्ञा. त्याच्यानंतर ॲडव्होकेट उद्धवजी वाघ, हो त्यांचाही फोन आला आणि आज इथपर्यंत येण्याचा योगायोग. आळंदी ते संभाजीनगर इथपर्यंत आले. तुमच्या सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी झालं, तुमची सर्वांची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला, हे मी माझं परमभाग्य समजते. जे काही योग्य असेल ते श्री गुरु माऊली ज्ञानोबारायांचं आणि गुरुवर्य गयाताई महाराज यादव यांचं आहे. माझं काहीच नाही, मी शून्य आहे बरं का, माझं काहीही नाही. हो, सगळं आपण शून्यच आहे. शून्यम शून्यम तदा शून्यम, हो की नाही? सर्व गुरुदेवांचं ज्ञानोबारायांचं आहे. जे काही योग्य असेल ते त्यांचं, जे काही अपशब्द माझ्या वाणीतून गेले असतील माझे मला परत करा. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित करते आणि या ठिकाणी माझी सेवा थांबवते. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज बावली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले करू वेडे वागुडे उतरे, आई विचारीला अधिकार मी आपला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा.